सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आम्ही दोघी सासूसुना येतोय, पहा तुम्ही। कशा आहात? मस्त राहा, मस्तच राहा, व्हिडिओ पाहत जा आमचे सर्व। तर पाहताय ते माहितीच आहे, सर्व व्हिडिओ पाहताय। आता दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला। तुमची वर्षानुवर्षे अशीच दिवाळी आनंदात आणि सुखात जावं, भरभराटीत जावं ही माझी खूप ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आणि सगळे सबस्क्राईबला माझे खूप धन्यवाद। तर मी बऱ्याच दिवसात लाईव्ह येणार आहे। आता माझी सुनबाई आणि मी येणार आहे लाईव्ह, तर सुनबाईची तुम्हाला ओळख करून देणारच आहे। तर पहा माझी सुनबाई येते आता। हाय, मी कविता नेहरे। मी आताच माझा चॅनल ओपन केला आहे। यूट्यूब चॅनलचे नाव आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे। तर आम्ही दोघी सासूसुना मिळून आता एक नवीन रेसिपी दिवाळीसाठी करणार आहे। तर माझ्या चॅनललाही तुम्ही सगळे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स। तर माझी ही सुनबाई आहे, तिचं नाव कविता आहे। तर खूप स्वयंपाक मस्त बनवते ती, एकदम घरामध्ये आवडतं सर्वांना। प्रत्येक रेसिपी तिची भारी असते। तर आता तिला पण वाटलं मला पण दाखवावं, दुनियाला दुसऱ्याला शिकवावं काहीतरी नवीन वेगळं काहीतरी। तर तिने पण चॅनल ओपन केलेलं आहे। तर कधी कधी मी आणि ती दोघी संगत येऊ, कधी ती एकटी येईल। तर नक्कीच पाहत जा। माझे जेवढे सबस्क्राईब आहेत त्यांनी जरूर तिला पण सबस्क्राईब करा, तिचे पण व्हिडिओ पहा सर्वजण। तर आता तू मी मिरच्या कापते, तुम्ही लसूण सोलते, ती मिरच्या कापून घे। पटापट करायचे आपल्याला, दोघींमुळं पटकनी होणार। एकीने एक केलं तर होतं पटकनी। लसूण सोलण्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला होता मी, तर तो व्हिडिओ नक्कीच पहा तुम्ही। खूप फायदेशीर आहे तो व्हिडिओ। तर मी थोडा लसूण सोलायचा आहे, माझा संपलाय, नाही तर मी हमेशा तसाच करते। तर तो व्हिडिओ छान आहे, पाहण्याजोगा आहे आणि खूप इझी आहे। मिरच्या एकच स्लाइस देऊ बोल ना काहीतरी। अशा कापायच्या मिरच्या, मिरच्यांना एकच स्लाइस वाली मी। मिरच्यांची मी स्लाइस करून ठेवले आहे। कढीपत्ता घेऊया खूप सारा। मिरच्या मी कापून ठेवले, कढीपत्ता त्याच्यासाठी घेते फोडणीसाठी। थोडंसं वर खाली करायला लागते बोलताना। हे मी लाईव्ह तयारी करतोय सुरुवातीपासूनच। हा झाला कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे ठेवते इथे, डाळ आणि खोबऱ्याची वाटी, त्याचे तुकडे करून घेतोय बारीक बारीक। तर पोहे मला याच्यात काढून घ्यायचे। पोह्यामध्ये कसं जरा कचरा असतो, तर त्याचं माती खाली किंवा बारीक कण असतात, ते कण खाली पडावं म्हणून पोहे असे चाळून घ्यायचे। हे पोहे जर उन्हात ठेवले ना तर कडक होतात आणि कसे चपटे होतात। टिप्स देतो मध्ये मध्ये जराशा, त्या पण लक्षात ठेवा मैत्रिणींनो। हे बघ असं पडतं कचरा।
तर मी जरा उन्हात ठेवले होते पोहे. हे मी तुकडे करून घेतले सुरीने. आणि तुम्ही तर आपले पोहे झालेले आहेत. मी सगळे साफ करून घेतलेले आहेत मस्त. 1 किलो पोहे आहेत आपले हे. तर हे मी चाळून घेतलेले आहे सर्व. हे 1 किलो आहेत पोहे. तर हे सर्व पातळ पोहे मस्त आहेत. पहा, मी लसूण जो घेतले त्याची मी छोटे छोटे स्लाइस करून घेते. याच्यामध्ये मी लसणाचे छोटे छोटे स्लाइस करून घेते. हे बघा असे. हे बघा, हे आहे काजू, शेंगदाणे, मनुके, बदाम, भाजलेली डाळ्या, सुक्या खोबऱ्याचे तुकडे, कढीपत्ता, लसूण स्लाइस केलेला मी दाखवलेलं तुम्हाला, व्हाईट तीळ. थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात म्हणून आम्ही तीळ टाकले याच्यामध्ये. कोथिंबीर, स्लाइस केलेल्या मिरच्या, जिरं, मोहरी आणि पोहे. हे पोहे 1 किलो आहे ना मम्मी? हां, 1 किलो पोहे. 1 1 किलो पोह्यांसाठी लागणारी सामग्री ही. अजून काय ऍड करणार आहे आम्ही, तर पहा तुम्ही पुढे आता काय काय होणार आहे ते. याच्यात होणार आहे ऍड अजून. तर आता भाजतो आम्ही, भाजायला तयारी करतो. भाजलेले याच्यात. चला मम्मी, आता पोहे मी भाजते. हा, मला ते भाजून हां. ठेव आणि मी चालते. चाल. तशी जाड बुडाची कढई घ्यायची आणि थोडे थोडे घेऊनच भाजायचे है ना? हो, थोडे थोडे घेऊनच भाजायची ती. आणि सारखं लक्ष द्यायचं त्याच्यावर. इकडे तिकडे जायचं नाही, नाहीतर पोहे आपले करपणार, खाली करपट लागणार. खूप त्याची काळजी घ्यायची वस्तू. पोहेंना टाइम लागत नाही का भाजायला. हा ना, छान अगदी बघा, एकदम पण छान खरपूस भाजून घ्यायचं पोहे. नंतर कसं आपल्याला 1-2 महिने तरी हा चिवडा राहायला पाहिजे. तर असं भाजून घ्यायचं व्यवस्थित. तर दिवाळीचं म्हटलं तर चटपटीत चिवडाच. सर्वजण चिवडाच खातात. चकली चिवडा ह्याच्यातच जास्त लक्ष असतं. हे बघा, हे भाजून झालंय ऑलमोस्ट है ना? पकड घे. पकड कशी घेते बघ. याच्यात काढू मी. हा, इकडे घे. चाळणी तोतायचं, म्हणजे मी चाळते, तू परत भाज. म्हणजे तुकडे बिकडे काय थोडा करपलेला असला तर ते निघून जातं ना चाळलं तर. बघा, बारीक पडला ना कण आपले, असे करपलेले कण किंवा असे राहतं ते. चाळूनच घ्यायचा. आणि छान खरपूस भाजलेले आहेत बा तुम्ही, मस्त भाजलेले आहेत. हे सर्व भाजून झाल्यावर तुम्हाला मी दाखवतो. आम्ही आता असंच भाजून घ्यायचं, मग दाखवतो तुम्हाला. हे पोहे पातळ असतात म्हणून हे कमी गॅसवर एकदम स्लो आचेवरच भाजायचे, जेणेकरून ते जळत नाही आणि व्यवस्थित भाजले जाते आणि कुरकुरीत राहतात. हो, है ना? तसंच असतं. छान असे खरपूस भाजले जातात. पण छान लागतो हा चिवडा पोह्यांचा. मला तर प्रचंड आवडतो. पोह्याचा चिवडा म्हटलं का खूप छान. हा भाजण्यासाठी छान असा फुलतो. आपल्याला 1 मिनिट 2 मिनिट तरी लागतातच भाजायला त्याला. मग तसंच भाजायचं ते. आणि पटकन तयार होतो हा चिवडा. ही अशी दिवाळीची एक रेसिपी जी सगळ्यात पटकन, खायला पण एकदम चमचमीत आणि सगळ्यांनाही आवडणारी. ती तिकडे भाजते तोपर्यंत मी इकडे आता हे दुसरं सगळं आहे ना ते फ्राय करते. तेल तापाय ठेवलेलं आहे.
कसं होतं, दोघींनी केलं तर पटापट होतं. एकटीने करायचं म्हटलं का भाजायचं पण मी आणि हे सगळं फ्राय करायचं पण मी, वेळ लागतो. दोघींनी केल्यावर फटाफट होतो. कुठलीही गोष्ट मिळून केली तर छानच असते का नाही. तर आता इथे मी गरम तेल झालेलं आहे, थोडंसं होऊ द्या, अजून नाही झालेलं, नंतर जरा बंद कर. शेंगदाणे टाकून घेते, पहिले तळून घेऊया. तर हे ना याच्यावरच टाकायचं, तेलावर, म्हणजे तेल पेट जातं ते. तुम्हाला काय करून ठेवलं? छान असं खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे. शेंगदाणे साफ करून व्यवस्थित घ्यायचं. खाऊट असतात शेंगदाणे काही. प्रत्येक गोष्ट बारीक लक्ष देऊन पाहायचं. आपण कुठलंही जेवण बनवताना खूप बारीक लक्ष द्यायचं. थोडेसे बदाम टाकते. मीठ बसलं आहे तुमचं. आपल्याला कुठलेही ड्रायफ्रूट टाकायचे असेल टाकू शकता. जेवढे असतील तेवढे टाकू शकता. का तुम्हाला वाटत असेल बदाम टाकले, बदाम कुठून आणायचं, आपल्याला वाटत असेल का आपल्याकडं जीव आहे बदाम नाही, आता काय करायचं, चालतं. काही नसतं, आपल्या घरामध्ये असतील त्या वस्तू उपयोगी करायच्या. आपण ते जिन्नस घालायची, आपल्याकडे आहे ती जिन्नस घालायची. आता जे ज्याच्याकडे आहे ते करू शकता, असं आहे ना. जास्त नाही करपायचं. हे काजू आहेत ना, आता तेल कमी करायचं. खोबरं टाकते. खोबरं कसं पटकनी लाल होतं, त्याच्यावर लक्ष द्यायचं. तेल तापलेलं असताना पटकनी लाल होतं खोबरं. बस जरासं थोडं भाजायचं आणि लगेच काढायचं. लगेच काढून घ्यायचं. त्याला जास्त वेळ लावायचं नाही. त्याच्यात कशी नमी असते जराशी ना, ती नमी गेली पाहिजे म्हणून जरा भाजायचं ना, तर हे भाजकच असतं. झालं. तेल गरम असेल पटपट टाकायच्या गोष्टी, जेणेकरून जळू नये. कोथिंबीरनी रंग येतो, चिवड्याला रंग छान येतो कोथिंबीरनी. हिरवट रंग येतो जरा ना, म्हणून कोथिंबीर घालायची चिवड्यामध्ये कधी कधी. आता मीठ टाकते. आम्ही एक मोठा टेबलस्पून टाकतो, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका. हां, मीठ टाकून घेते ह्याच्यातच. आणि ह्याच्यात टाकायचे आपल्याला लांबून घ्यावं जरा, जे मम्मीचे नको दुसरं. हळद. ही हळद टाकली लांबून.
इथे मी हिंग टाकते. चिवड्याला हिंग मात्र टाकायचंच नक्की, छान सुगंध येते. आता ह्याच्यातच मी साखर टाकणार आहे 2 चमचे. आणि नंतर लास्टला आपल्याला टाकायचे मनुके. लास्टला टाकायचे का की फुगले नाही पाहिजे मनुके, असेच निस्त राहिले पाहिजे. तर बंद कर, पटकन बंद कर. हां, म्हणजे आता चिवड्यामध्ये आपल्या ओतायचं सर्व. बंद करू ना? नाही होतो. आपल्याला हे भांडं जरा कमी पडणार आहे. याच्यात टाकायचं थोडे. ते घे दुसरं परत. भांडं थोडं छोटं पडलंय ना, अर्ध इकडे करूया. मिक्स कर. हे चिवड्याचं कसं असतं, मुरम तसा रंग बदलत राहतो. झालेला आहे आपला चिवडा. पहा किती सुंदर दिसते. हे बघा, छान असा हा झणझणीत, हा चटपटीत आणि झणझणीत चिवडा तयार झालेला आहे. आवडल्यास दोघींच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असले तर आमच्या दोघींनाही कळवा. आणि सासूसुना कशा वाटल्या ते नक्की सांगा. पहा किती सुंदर चिवडा झालेला आहे. मैत्रिणींना नक्कीच या दिवाळीला बनवा तुम्ही आमच्या पद्धतीने चिवडा. हे पहा, अशा तऱ्हेने आमचा चिवडा तयार झालेला आहे. आता अगदी झणझणीत, चटपटीत आणि चवदार. आणि खरंच घरभर सुगंध नुसता दरवळतो त्या चिवड्याचा. मस्त.